प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला गौरव आणि महिमा देतो. प्रभु को गौरव और महिमा देता हूँ. आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत. और आज हम परमेश्वर के वचन से देखेंगे. त्याआधी गेल्या आठवड्यात आम्ही देवाच्या वचनातून काय पाहिलं? इससे पहले हम ये देखेंगे कि गए सप्ताह में हमने क्या सुना. 3 सेवकाविषयी पाहिलं 3 सेवकों के बारे में सुना आणि उठ आणि ते खा. और उनसे कहा गया था कि उठ और खाओ. आणि प्रभूने त्यांच्यासाठी काहीतरी ठेवलेलं होतं और प्रभु ने उनके लिए कुछ बातें रखी थी. आणि त्याचप्रमाणे प्रभूने आजच्या दिवसात आमच्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे. उसी ढंग से प्रभु ने आज हमारे लिए भी कुछ रखा है. आम्ही देवाच्या वचनातून त्याचा शोध करणार आहात. हम परमेश्वर के वचन से उसे ढूंढेंगे. आणि ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनातून शोध करणार आहात और जब हम वचन से ढूंढने लगते हैं तेव्हा आमच्यासाठी असलेला प्लॅन आपल्यासाठी असलेली योजना आम्हाला प्रगट होणार आहे. तो हमारे लिए जो परमेश्वर की योजना है वो हम पर प्रकट होगी. आणि म्हणून देवाच्या वचनात आम्ही ध्यान लावणार आहोत. और इससे हम परमेश्वर के वचन पे ध्यान लगाएंगे. अशा रीतीने शोधणार आहोत. और इस ढंग से हम ढूंढेंगे. अरे झटून झटून शोधणार आहात. यत्न से ढूंढेंगे. तेव्हा आम्हाला प्रभूचा शब्द ऐकायला मिळणार तब आहे. हम परमेश्वर के शब्द को सुन पाएंगे. आणि म्हणून पवित्र आत्म्याला विनंती आम्ही करणार आहोत. और पवित्र आत्मा से विनती करेंगे तो आम्हाशी बोल कि तू हमसे बातें कर. आणि तो आमच्याशी बोलणार आहे. और वो हमसे बातें करेगा. आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. और हमारा मार्गदर्शी बनेगा. आणि या कठीण दिवसामध्ये तो आम्हाला चालवित नेणार आहे. और इन कठिन दिनों में वो हमें चलाएगा. तर आता आपण पाहूया तो आज हम देखेंगे 2 दृष्टांताविषयी. और 2 दृष्टांत के बारे में हम देखेंगे. आणि त्यामध्ये येशूचं म्हणणं काय आहे और इसमें यीशु क्या कहना चाहते हैं वो हम देखेंगे. आणि येशूची इच्छा आपल्याविषयी काय आहे और यीशु हमारे बारे में क्या इच्छा रखते हैं हम देखेंगे. तो आम्हाला काय सांगू इच्छितो और हमें क्या बताना चाहता है. पाहूया मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 25वा अध्याय 1 ते 12 वचन. और मत्ती की इंजील उसका 25वां अध्याय 1 से 12 हम देखेंगे. त्याच्यातून मी काही वचन वाचतो. उनमें से कुछ वचनों को मैं पढ़ता हूँ. मत्ती लिखित शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 1 ते काही वचन मी वाचणार आहे. तेव्हा आकाशाचे राज्य 10 कुमारीसारखे होईल. त्या आपल्या मशाली घेऊन वराला सामोरे जायला निघाल्या आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही, परंतु शहाण्यांनी आपल्या मशालीबरोबर आपल्या भांड्यामध्ये तेल घेतले. मग वर उशीर लावित असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोपही लागली. मग पण मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर येत आहे, तुम्ही त्याला सामोरे जायला चला. तेव्हा त्या सर्व कुमारीने उठून आपल्या मशाली नीट केल्या. आणि मूर्ख कुमारीने शहाण्यांना म्हटले, तुम्ही आपल्या तेलातून आम्हाला काही द्या, कारण आमच्या मशाली विझत चालल्या आहेत. पण शहाण्याने उत्तर दिले, त्या म्हणाल्या, कदाचित आम्हाला तुम्हालाही तेल मुळीच पुरणार नाही. तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आणि ते विकत घ्यायला गेल्या असता वर आला तेव्हा ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारी येऊन म्हणाल्या, हे प्रभू प्रभू, आमच्यासाठी दार उघड. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. मत्ती की इंजील 25वां अध्याय 1 से मैं पढ़ रही हूँ. तब स्वर्ग का राज्य उन 10 कुंवारियों के समान होगा जो अपनी मशालें लेकर दूल्हे से भेंट करने को निकली. उनमें 5 मूर्ख और 5 समझदार थी. मूर्खों ने अपनी मशालें तो ली, परंतु अपने साथ तेल नहीं लिया. परंतु समझदारों ने अपनी मशालों के साथ अपनी कुप्पियों में तेल भी भर लिया. जब दूल्हे के आने में देर हुई तो वे सब ऊँघने लगी और सो गई. आधी रात को धूम मची, देखो दूल्हा आ रहा है, उससे भेंट करने के लिए चलो. तब वे सब कुंवारियाँ उठकर अपनी मशालें ठीक करने लगीं. और मूर्खों ने समझदारों से कहा, अपने तेल में से कुछ हमें भी दो, क्योंकि हमारी मशालें बुझी जा रही हैं. परंतु समझदारों ने उत्तर दिया, कदाचित ये हमारे और तुम्हारे लिए पूरा न हो. भला तो ये है कि तुम बेचने वालों के पास जाकर अपने लिए मोल ले लो. तब वे मोल लेने को जा रही थी तो दूल्हा आ पहुंचा. और जो तैयार थी वे उनके साथ विवाह के घर में चली गई और द्वार बंद किया गया. इसके बाद वे दूसरी कुंवारियाँ भी आकर कहने लगी, हे स्वामी, हमारे लिए द्वार खोल दे. उसने उत्तर दिया, मैं तुमसे सच कहता हूँ,
मैं तुम्हें नहीं जानता। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तर आपल्याला वाचल्यानंतर तुम्ही म्हणाल की हे आम्हाला माहिती आहे, और इसको पढ़ने के बाद आप कहोगे कि हाँ हमको ये पता है, परंतु आज आम्ही या ठिकाणी मन लावून प्रभू काय म्हणतो हे पाहणार आहे लेकिन आज हम ध्यान से प्रभु क्या चाहता है और क्या कहना चाहता है ये हम आणि देखेंगे। त्याच्यातून आम्ही आमच्या स्वतःला काही प्रश्न विचारणार आहे। और इसके द्वारा हम खुद से भी कुछ सवाल करेंगे। तर आकाशाचे राज्य स्वर्गाचे राज्य या ठिकाणी म्हटलेलं आहे और यहाँ पे जो आसमानी राज्य या स्वर्ग का राज्य इसके बारे में बताया गया है। आणि ते 10 कुमारी सारखे आहे। और ये 10 कुंवारियों के समान होगा। येशू म्हणतो स्वर्गाचं राज्य 10 कुमारी सारखं आहे। और यीशु मसीह ने कहा कि स्वर्ग का राज्य 10 कुंवारियों के समान है। कसं काय असेल हे 10 कुमारी सारखं? ये कैसे हो सकता है 10 कुंवारियों के तर जैसे? पाहूया त्यांच्या जीवनातील काही पॉइंट। तो हम उसके जीवन की कुछ बातों को देखेंगे। पहिलं आपल्याला पाहायला मिळतं, सबसे पहले हम देख सकते हैं या मशाली घेऊन वराला सामोरे जायला निघाल्या। कि इन्होंने मशालें ली और दूल्हे से भेंट करने को निकली। त्या मूर्खांकडे पण होत्या आणि शहाण्यांकडे पण होत्या। और ये मूर्खों के पास भी मशालें थी और समझदारों के पास भी थी। या मशाली हे आमचं जीवन दाखवतं। और ये जो मशालें हैं वो हमारे जीवन को दर्शाते हैं। कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही पहिल्यापासून विश्वासू आहेत, पहिल्यापासून ख्रिस्ती आहोत। हो सकता है आप ये कहोगे कि हम तो पहले से ही मसीही हैं, हम पहले से ही विश्वास करने वालों में से हैं। आमची जीवन हे मशालीप्रमाणे आहे और हमारा जीवन इन मशालों के समान है। आणि ती जर जळत नसली, विजत चाललेली आहे तर काहीतरी गडबड आहे। और अगर वो जलती नहीं है, वो बुझने लगी है, तो कुछ गड़बड़ है। येशूने म्हटलं मी जे पाणी देईल यीशु ने कहा कि जो पानी मैं पिलाऊंगा ते त्याच्यामध्ये सार्वकालीन जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा होईल। वो उनके अंदर अनंत काल के जीवन के लिए उमड़ता हुआ झरना बनेगा। तर आमची मशाल ही जळणारी मशाल असायला पाहिजे। तो हमारी जो मशालें हैं वो जलने वाली मशालें होना बहुत जरूरी है। आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 10 कुमारिकांची मशाली जळत होत्या। और यहाँ हम देख सकते हैं कि 10 कुंवारियों की मशालें जो है वो जल रही थी। 10 जणांकडे मशाली होत्या और इन 10 के पास मशालें थी। आणि या शेवटल्या काळाविषयी येशू हे म्हणत आहे। और अंत के दिनों के बारे में यीशु मसीह यहाँ पे बता रहे हैं। ज्या वेळेला येशू येईल, वर येईल, त्यावेळेला मंडळीची विश्वासणाऱ्यांची स्थिती अशी असेल, जब यीशु मसीह आएगा या दूल्हा जब आएगा तो विश्वासियों की कलीसिया की ये स्थिति होगी की आमच्याकडे मशाली आहेत, तो हमारे पास हमारी मशालें हैं, आम्ही पहिल्यापासून ख्रिस्ती आहोत, हम पहले से मसीही हैं, हालेलुया, आम्ही पहिल्यापासून प्रार्थना करीत आहोत हम पहले से ही प्रार्थना करते आ रहे हैं। आणि हे आमची मशाल आणि ती जळत असलेली आपल्याला पाहायला मिळते। और ये जो मशालें, ये जलती मशालें हैं, ये हम देख सकते हैं। दुसरं पॉइंट आपल्याला पाहायला मिळतं की शहाण्याने तेल घेतलं पण मूर्ख कुमारीने तेल घेतलं नाही। और दूसरी बात हम देख सकते हैं कि समझदार जो कुंवारियां थी उन्होंने अपनी कुपियों में तेल लिया, लेकिन मूर्खों ने तेल नहीं लिया। तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे। और तेल पवित्र आत्मा को दर्शाता है। कदाचित आम्ही पहिल्यापासून विश्वासू असू, हो सकता है हम बहुत सालों से विश्वासू हैं, परंतु पवित्र आत्म्याचं तेल जर आमच्यामध्ये नाही, लेकिन अगर पवित्र आत्मा का तेल हमारे अंदर नहीं है तर वर येण्याच्या वेळेला ते आमची ज्योत विझू लागेल। तो जब दूल्हा आने का समय होगा तो हमारी मशालें बुझने लगेगी। आज ये बुझण्याची क्रिया काय आहे? और ये बुझने का जो क्रिया है वो क्या है? अनेक लोक देवाचं वचन, ख्रिस्ताची प्रार्थना हे सोडून जगाकडे वळलेले आहेत। और कई सारे लोग परमेश्वर के वचन को और प्रार्थना को छोड़ करके दुनिया की बातों की तरफ मुड़ गए हैं। हे मशाल विझत चाललेली दर्शक आहे। और ये बुझने वाली मशालों को दर्शाता है। हालेलुया, प्रभूची ज्योत जर आमच्यामध्ये आहे, अगर परमेश्वर की ज्योत हमारे अंदर है तर आमच्यातून जीवनासाठी, सार्वकालीन जीवनासाठी त्याची वचन निघणार आहेत। तो हमारे अंदर से अनंत काल के लिए जो लगने वाले वचन है वो निकलने लगेगी। दुसऱ्यांना उत्तेजन देणारे देवाचे विश्वासाची वचन निघणार आहेत। औरों को उत्साहित करने के लिए जो वचन परमेश्वर के हैं वो हमारे अंदर से निकलने लगेगी। दुसऱ्यांना निराश करणारे शब्द, वचन आमच्यातून निघणार नाही। तो औरों को निराशा में लेकर जाने वाले वचन हमारे अंदर से नहीं निकलेंगे। आम्ही एकमेकाला आधार द्यावा असं देवाचं वचन म्हणतं। और बाइबल कहते हैं कि हम एक दूसरे को आधार दें। या वचनाने तुम्ही एकमेकांना उत्तेजन करा असं देवाचं वचन म्हणतं। और इन वचनों के द्वारा तुम एक दूसरे को उत्साहित करो, ऐसे परमेश्वर का वचन कहता है। देवाचं वचन म्हणतं की तुम्ही एकमेकाचा भार वाहा असं म्हटलेलं आहे। और बाइबल में लिखा है कि तुम एक दूसरे
दूसरे के बोझ को उठाओ। आज ही आमची मशाल जळत आहे, क्या आज हमारी मशालें जल रही हैं? दुसऱ्यांना प्रज्वलित करत आहे, उत्तेजित करत आहे, क्या दूसरों को उत्साहित कर रहे हैं या उनको रोशनी दे रही है? तर आम्ही प्रभूमध्ये मशालीत तेल घेतल्याप्रमाणे आहोत. तो हम उन समझदारों के समान हैं जो अपने मशालों के साथ कुपियों में तेल भी लेकर चल रहे हैं। परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, लेकिन यहाँ पर हम देख सकते हैं, तिसरा मुद्दा पाहायला मिळतं, सर्वांना डुलकी आल्या. तीसरी बात हम देख सकते हैं कि सारे लोगों को नींद आ गई, सर्व कुमारिकांना डुलके आल्या, कि सारे कुंवारियां जो है वो ऊँघने लगी सर्वांना झोप आली. और सारी कुंवारियां सो गई। ही शेवटल्या काळची स्थिती दाखवते. ये अंत के समय की स्थिति दर्शाती है। येशूच्या येण्याच्या वेळेला सर्वांना डुलके येणार आहे. और यीशु मसीह के आने के समय सारे लोगों को नींद आएगी। ज्यांनी तेल घेतलं त्यांना आणि ज्यांनी तेल घेतलं नाही त्यांनाही. जिनके पास तेल है, जिन्होंने तेल लिया उनको भी, और जिन्होंने तेल नहीं लिया उनको भी नींद आएगी। आणि म्हणून प्रभू येशूने म्हटलं, और यीशु मसीह ने कहा, मनुष्याचा पुत्र ज्यावेळेला पृथ्वीवर येईल जब मनुष्य का पुत्र इस धरती पर आएगा तेव्हा त्याला विश्वास सापडेल काय? तो क्या वो विश्वास को पाएगा? तर ही झोप आणि डुलक्याची स्थिती आम्हाला दाखवते. और यहाँ पे नींद आना और ऊँघने वाली स्थिति हम देख सकते आणि हैं, म्हणून आम्ही सावध राहावे. और इससे हमने सावधान रहना है। तर आज आम्हाला ही स्थिती दाखवते तो आज हम ये स्थिति दर्शा रही है की आम्ही डुलक्या घेत आहोत. कि हम ऊँघने लगे हैं। विश्वासू जो जन आहे तो देखील खडतर स्थितीतून चाललेला आहे विश्वासू लोग भी कठिन स्थिति में से गुजर रहे हैं, आणि त्याला हा प्रवास देखील कठीण होऊ लागलेला और आहे. उनके लिए ये जो सफर है वो कठिन हो रहा है, आणि म्हणून आम्ही उभं राहावे अशी देवाची इच्छा आहे. और इससे हम खड़े रहे ऐसे परमेश्वर चाहते आणि हैं, दुसऱ्यांना देखील आम्ही उभं करूया. औरों को भी खड़ा करें। चौथा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं, चौथी बात हम देख सकते हैं, सर्व कुमारींनी उठून आपल्या मशाली नीट केल्या. और सारे कुंवारियों ने उठकर अपनी मशालें ठीक करने लगी, सर्व कुमारी ह्या त्याच्यासाठी येण्यासाठी तयार झाल्या. और सारी कुंवारियां जो है दूल्हे के लिए तैयार हो गई। परंतु त्यामध्ये कोण गेले लेकिन उनमें से कौन लोग जा पाए हे आपण पाहणार आहोत. ये हम देखेंगे। पाचवा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतं, पांचवी बात हम देखते हैं, त्या शहाण्यानी मूर्खांना म्हटलं की हे तेल तुम्हाला आणि आम्हालाही पुरणार नाही. और जो समझदार है उन्होंने मूर्खों से कहा कि जो तेल हमारे पास है अगर हम दोनों बांट ले तो हम दोनों के लिए काफी नहीं होगा। कारण मूर्खांच्या मशाली विझत चालल्या होत्या हे त्यांनी पाहिलं. क्योंकि उन्होंने देखा कि जो मूर्ख हैं उनकी मशालें बुझने लगी हैं। आज आम्ही आमच्या स्वतःकडे पाहू लागलेलो आहोत. और आज हम खुद की तरफ देखने लगे हैं। हालेलुया. प्रभूने आमच्यावर जो अभिषेक दिलेला और आहे प्रभु ने हम पर जो अभिषेक दिया है, आणि त्या अभिषेकाकडे न पाहता और उस अभिषेक की तरफ हम नहीं देख रहे हैं, आमच्या स्वतःकडे पाहू लागलेलो लेकिन आहोत. खुद की तरफ देखने लगे हैं। आणि म्हणून आज मी हे 2 दाखले निवडलेले आहेत. और इसे मैंने 2 दृष्टांतों को चुना है आज। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, यहाँ पर हम देख सकते हैं, या मूर्ख कुमारी स्वर्गात का जाऊ शकले नाहीत. ये जो मूर्ख कुंवारियां थी वो स्वर्ग में क्यों नहीं जा पाए? तुम्ही सर्वजण सांगाल आप कहोगे की त्यांनी तेल घेतलं नव्हतं म्हणून, उन्होंने तेल नहीं लिया इसलिए, त्यांचे दिवे विझत चालले होते म्हणून, उनकी मशालें बुझ रही थी इसलिए, आणि त्या विकत घ्यायला गेल्या म्हणून. और वो बेचने वालों से खरीदने गए इसलिए। परंतु आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, लेकिन यहाँ पर हम देख सकते हैं या सर्वांना हाक आली. कि इन सारों ने उस दूल्हे के आवाज को सुना, प्रभूच्या येण्याची चाहूल सर्व विश्वासणाऱ्यांना लागेल. कि प्रभु के आने की जो आहट है वो सारे विश्वासियों को आएगी। परंतु त्याच्यामध्ये कोण जाणार आहे? लेकिन इनमें से कौन जाएंगे? जे तयार आहेत ते, जो तैयार है वो, ज्यांनी आपल्या दिव्यात तेल घेतलेलं आहे ते. जिन्होंने अपने कुपियों में तेल लिया है वो। तर पाचवा मुद्दा आपण या ठिकाणी जो पाहिला, पांचवी बात जो हमने यहाँ पर देखी, या शहाण्याने मूर्खांना असं का उत्तर दिलं और ये समझदारों ने मूर्खों को ऐसे क्यों जवाब दिया की तेल आम्हालाही पुरणार नाही आणि तुम्हालाही पुरणार नाही. कि कदाचित ये हमारे और तुम्हारे लिए पूरा ना होगा। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, यहाँ हम देख सकते हैं, या मूर्ख कुमारीने ये जो मूर्ख कुंवारियां थी, या शहाण्याबरोबर आपले संबंध बरोबर ठेवले नव्हते. इनका जो रिश्ता था इन समझदारों के साथ अच्छा नहीं था, ते सहभागीत येत नसतील और हो सकता है वो सहभागिता में नहीं थी, आणि आता शेवटच्या क्षणाला ते त्यांच्या बरोबर आलेत. और आखिरी समय में उनसे जुड़ने लगे हैं। आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी तशा प्रकारे उत्तर दिलं असेल. और हो सकता है इसलिए
उन्होंने इस तरह से जवाब दिया उनको, आणि ते त्यांना धोका देणारं उत्तर पडलं. और इस जवाब के कारण वो धोखे में आ गई. हालेलुया. त्यांच्या जीवनात ही पहिली धोका खाणारं उत्तर त्यांना मिळालं. उनके जीवन में पहली बार ये धोखादायक जवाब उन्हें मिला. पहा, सहभागिता ही फार महत्वाची आहे. सहभागिता जो है बहुत ज्यादा महत्वपूर्ण है. अनेकांनी आपली ही सहभागिता तोडलेली आहे. कई लोगों ने ये सहभागिता जो है छोड़ दी है. ते देवाच्या लोकांबरोबर सहभागिता ठेवत नाही, वो परमेश्वर के लोगों के साथ जुड़ नहीं रहे हैं. परंतु प्रसंग आल्यानंतर ते लगेच धावतात. लेकिन जब स्थिति आती है कोई, तो वो जल्दी से उनके पास दौड़ते हैं. प्रभूचा क्रोध आल्यानंतर किंवा एखादं संकट आल्यानंतर ते लगेच धावतात. अगर परमेश्वर का कोई क्रोध आया या फिर कोई संकट में फंस गए, तो फिर वो परमेश्वर के लोगों की तरफ दौड़ते हैं. आणि अशा घटना घडतात और ऐसी घटनाएं होती की हैं त्यांना तेथपर्यंत पोहोचता येत नाही. कि वो वहां तक पहुंच नहीं पाते ही हैं. सृष्टीतील नैसर्गिक स्थिती त्यांना मिळू देत नाही और ये जो नैसर्गिक स्थिति है उन्हें जुड़ने नहीं देती है, मिलने नहीं देती है. आणि त्यांच्या जीवनात पश्चातापाला ठिकाण देखील मिळत नाही. और पश्चाताप करने की जगह है वो नहीं पाते हैं. आणि म्हणून पुढे पाहणार आहोत आपण, और आगे हम देख सकते ही हैं. मध्यरात्रीची जी हाक आली, और जो रात के समय जो आवाज उन्होंने सुनी हालेलुया, वर येत आहे, कि दूल्हा आ रहा है, ही सर्वांना आली. और ये जो धूम मची ये सबने सुनी. पहा प्रभूची कृपा किती आहे और देखो परमेश्वर का अनुग्रह कितना की है सर्वांना ही हाक येणार आहे, कि सब उसकी आवाज को सुन लेंगे, पण सर्व जाऊ शकणार नाही. लेकिन सब जा नहीं पाएंगे. ज्यांच्या दिव्यामध्ये तेल आहे तेच जाऊ शकणार आहे. जिनके कुपियों में तेल है वही प्रवेश कर सकते हैं. आपण या ठिकाणी थांबूया हम यहाँ पे रुके आणि दुसऱ्या दाखल्याकडे वळूया. और दूसरे दृष्टांत को देखेंगे. लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 19व्या वचनापासून. लूक की इंजील उसका 16वां अध्याय 19 से मैं पढ़ता हूँ. कोणी एक धनवान माणूस होता. तो जांभळ्या रंगाची व बारीक वस्त्रे घालीत असे आणि दररोज डौलाने ख्याली खुशाली करीत असे. आणि लाजर नावाचा कोणी एक दरिद्री माणूस त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता. तो फोडाने भरलेला होता व त्या धनवानाच्या मेजावरून जो काही चुरा खाली पडेल त्याने आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. आणखी कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत. आणि असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि दूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. तो धनवानी मेला व त्याला पुरले. आणि मृत लोकात यातना होत असता त्याने आपली दृष्टी वर केली आणि अब्राम व त्याच्या उराशी असलेला लाजर हे त्याला दुरून दिसले. मग तो हाक मारून म्हणाला, त्याने बापा अब्रामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठीव, यासाठी की त्याने आपले बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे. पण अब्राम म्हणाला, मुला, तू हे आठव की तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, त्याप्रमाणे लाजर दुःख भरून पावला, परंतु आता येथे त्याला समाधान मिळत आहे आणि तू क्लेश भोगीत आहे. लूक की इंजील 16वां अध्याय 19 से मैं पढ़ रही हूँ. एक धनवान मनुष्य था जो बैंजनी कपड़े और मलमल पहनता और प्रतिदिन सुख विलास और धूमधाम के साथ रहता था. लाजर नाम का एक कंगाल घावों से भरा हुआ उसकी डेवड़ी पर छोड़ दिया जाता था, और वो चाहता था कि धनवान की मेज पर की झूठन से अपना पेट भरे, यहाँ तक कि कुत्ते भी आकर उसके घावों को चाटते थे. ऐसा हुआ कि वो कंगाल मर गया और स्वर्गदूतों ने उसे लेकर अब्राम की गोद में पहुंचाया. वो धनवान भी मरा और गाड़ा गया, और अधोलोक में उसने पीढ़ा में पड़े हुए अपनी आंखें उठाई और दूर से अब्राम की गोद में लाजर को देखा. तब उसने पुकार कर कहा, हे पिता अब्राम, मुझ पर दया करके लाजर को भेज दे, ताकि वो अपनी उंगली का सिरा पानी में भिगोकर मेरी जीभ को ठंडी करे, क्योंकि मैं इस ज्वाला में तड़प रहा हूँ. परंतु अब्राम ने कहा, हे पुत्र, स्मरण कर कि तू अपने जीवन में अच्छी वस्तुएं ले चुका है, और वैसे ही लाजर बुरी वस्तु है, परंतु अब ये यहाँ शांति पा रहा है और तू तड़प रहा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला गौरव आणि महिमा देतो. परमेश्वर को धन्यवाद हो. या ठिकाणी धनवान
मनुष्याचं नाव घेतलेलं नाही, यहाँ पे धनवान जो इंसान था उसका नाम नहीं लिखा है, परंतु दरिद्री होता त्याचं लाजर नाव म्हणून सांगितलेलं आहे. लेकिन कंगाल का नाम लाजर था ये लिखा गया है. आणि या धनवाविषयी असं म्हटलेलं आहे और धनवान के बारे में ये कहा गया है की तो जांभळ्या रंगाची वस्त्र घालीत होता कि वो बैंगनी रंग के कपड़े पहनता था आणि ते बारीक वस्त्र घालीत होता. और वो मलमल के कपड़े थे. म्हणजे ती फार भारी वस्त्र होती. मतलब वो बहुत ही महंगे वस्त्र थे. तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं तीसरी बात हम देख सकते हैं की तो दररोज ख्याली खुशाली करत असे. कि वो प्रतिदिन सुख विलास में और धूमधाम से रहता था. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तो यहाँ हम देख सकते हैं की ही गोष्ट त्याला स्वर्गात नेऊ शकत नव्हती काय, तो ये बातें उन्हें स्वर्ग में नहीं ले जा सकती थी क्या, की चांगले कपडे घातल्यानंतर तू स्वर्गात जाऊ शकणार नाही, कि अच्छे कपड़े पहने इसलिए तू स्वर्ग में नहीं जा सकता तू है. चांगलं पाहिजे त्या रीतीने खाल्लं पिलं तर तू स्वर्गात जाणार नाही असं आहे का. तो अगर तुम अच्छी चीजों को खा रहे हो पी रहे हो तो क्या तुम स्वर्ग में नहीं जा सकते, ऐसा है. येशूला या ठिकाणी काय सांगायचं आहे यहाँ पे यीशु क्या कहना चाहता है. त्यानंतर त्याच्या आधी आपण पाहूया इससे पहले हम देखें की लाजराविषयी असं लिहिलेलं आहे. लाजर के बारे में लिखा है तो दरिद्री माणूस होता कि वो गरीब था, कंगाल था, आणि तो या धनवानाच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता. और धनवान के डेवड़ी पर उसे छोड़ दिया जाता था. तिसरी गोष्ट तो फोडानी भरलेला होता और एक बात है कि वो घावों से भरा हुआ था. आणि त्याची अपेक्षा अशी होती और वो ये चाहता था की धनवानाच्या मेजावरून जो चुरा खाली पडेल त्यांनी तरी आपलं पोट भरावं. कि इस धनवान के मेज से जो झूठन नीचे गिरेगी उससे मैं अपना पेट भर लूं. अशी त्याची इच्छा होती. यही वो चाहता था. तर त्याची इच्छा काही वाईट नव्हती तो उसकी इच्छा कोई बुरी नहीं थी. आणि धनवान जो चांगले कपडे घालत होता, ख्याली खुशाली करत होता, हेही वाईट नव्हतं. और जो धनवान है, अच्छे कपड़े पहन रहा था, सुख विलास में रहता था, तो ये भी बुरा नहीं था. आणि पाहायला मिळतं की तो मृत लोकात टाकण्यात आला और हम देख सकते कि उसे मृतलोक में डाल दिया गया. आणि या लाजराला, गरीब लाजराला आपल्याला पाहायला मिळतं दरिद्री लाजरला या अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलेला आहे. और जो ये गरीब कंगाल लाजर है उसे अब्राम की गोद में रखा गया. तर ही फरक का झालेला आहे. तो ये फर्क क्यों किया गया. तर हे धनवानाच्या जीवनाविषयी येशू आम्हाला काय सांगू इच्छितो. धनवान के जीवन के बारे में यीशु में क्या बताना चाहते हैं. ह्याने काय गोष्ट अशी केली की जेणेकरून तो स्वर्गात जाऊ शकला नाही. और उसे ऐसी कौन सी बात की थी जिसकी वजह से वो स्वर्ग में नहीं जा पाया. खाण्यापिण्यामुळे, कपड्यामुळे, ख्याली खुशालीमुळे स्वर्गात जाणार नाही अशी गोष्ट नाही. और अच्छा खाते पीते हो या अच्छे अमीर हो, अच्छा कपड़े पहनते हो, इससे तुम स्वर्ग में नहीं जा सकते हो, ऐसा नहीं है. तुम्ही प्लेन मध्ये फिरता आणि फार ऐशारामात गाडीमध्ये फिरता त्यामुळे स्वर्गात जाणार नाही असं येशू म्हणत नाही या ठिकाणी. और यीशु मसीह ये नहीं कहना चाहता है कि तुम अच्छे प्लेन में घूमते हो या फिर अच्छे कार में घूमते हो इससे स्वर्ग में नहीं जाओगे, ये नहीं कहना चाहता है. आलिशान बंगल्यामध्ये राहतात, चांगलं पक्वान्न खातात म्हणून तुम्ही स्वर्गात जाणार नाही असं येशूचं म्हणणं नाही. तो अच्छे घरों में रहते हो, अच्छा कुछ खाते पीते हो, इससे स्वर्ग में नहीं आ सकते हो, ऐसा नहीं कहा गया है. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लेकिन यहाँ हम देख सकते हैं की हा मृत लोकात यातना भोगू लागला. कि वो अधोलोक में जो है दुख उठा रहा है. का अशी गोष्ट घडली की त्याला मृत लोकात यातना भोगायला लागल्या. और ऐसी कौन सी बात हुई जिसकी वजह से वो अधोलोक में पीड़ा भुगत रहा था. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या मेजाजवळ असलेला दरिद्री लाजर याच्याकडे त्यांनी पाहिलं नाही. और यहाँ हम देख सकते कि जो उसके मेज के पास या उसके दरवाजे के पास जो लाजर था, कंगाल लाजर था, उसकी तरफ उसका ध्यान नहीं था. त्याच्याकडे भरपूर होतं. उसके पास भरपूर था. ते भरपूर तो आपल्या जीवनात उपभोगित होता याच्याविषयी काही म्हणणं नव्हतं देवाचं. और उस भरपूरता का लाभ उठा रहा था, इसके लिए परमेश्वर कुछ कह नहीं रहा है. परंतु त्याच्या दरवाजाजवळ गरीब दरिद्री लाजर टाकला होता आणि जो चुरा पडेल त्यांनी आपलं पोट भरावं ही या गोष्टीकडे देखील या धनवानाने लक्ष दिलं नाही. और उसके डेवड़ी पर जो कंगाल गिरा था वो रखा गया था और वो उसकी झूठन को खाकर पेट भर रहा था, इसकी तरफ उसका ध्यान नहीं गया.
तर आम्हाला आज पाहायला मिळतं तो यहाँ हम एक बात दे सकते हैं, परमेश्वराने तुमच्या जीवनात भरपूर दिलं असेल, परमेश्वर ने आपको भरपूर दिया होगा, तुम्ही चांगले कपडे घालत असाल, अच्छा कपड़ा पहनते होंगे, प्लेन मध्ये फिरत असाल, प्लेन में घूमते खाली होंगे खुशालीच्या कार मध्ये फिरत असाल, और अच्छे गाड़ियों में घूमते होंगे। हा देवाचा आशीर्वाद आहे. ये एक आशीष है, परंतु त्याबरोबर आम्हाला एक गोष्ट करायची आहे. लेकिन उसके साथ ही साथ हमें कुछ और करना है। गरीब दरिद्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही लक्ष लावावं. जो गरीब और कंगाल लोग हैं उनकी तरफ भी ध्यान देना जरूरी है, आमच्यातील काही भाग आम्ही त्यांना देखील द्यावा. और हमारे पास जो है उसमें से कुछ हिस्सा गरीबों की तरफ भी हम दें। गेल्या दिवसात मी एक गोष्ट अशी ऐकली. गए दिनों में मैंने एक बात सुनी, एक श्रीमंत माणूस आहे एक अमीर आदमी है आणि मोठ्या टाटा कंपनीचा मालिक आहे और बहुत बड़े कंपनी का मालिक है, आणि तो आपल्या कमाईतले काही हिस्से गरीब लोकांना गरजवंतांना देत आहे. और वो जो कुछ भी उसने कमाया है उसमें से कुछ हिस्सा उन जरूरतमंदों के लिए और गरीबों के लिए देता है। तो खाली खुशालीत राहत आहे. वो अच्छी जिंदगी जी रहा है। येशूला या ठिकाणी हेच म्हणायचं आहे. यीशु को यहाँ पे यही बताना है। या श्रीमंत माणसाच्या जीवनात कोणती गोष्ट उणी होती और इस अमीर आदमी के जीवन में कौन सी कमी थी की त्याने या दरिद्री लाजराकडे ढुंकूनही पाहिलं नाही, कि उसने इस कंगाल लाजर की तरफ एक नजर भी नहीं देखा, त्याची गरज देखील एक क्षणभर विचार केला नाही. और उसकी क्या जरूरत होगी उसकी तरफ जरा भी ध्यान नहीं दिया। या श्रीमंत माणसाकडे भरपूर होतं. इसके पास सब कुछ भरपूर था, त्या धनवानाच्या मेजावरून पडलेलं त्या गरीब दरिद्री लाजराला मिळालं असतं तरी त्याचं पोट भरलं असतं. और जो कुछ उसके मेज से गिरने वाली झूठन थी वो भी अगर वो लाजर तक पहुंचती तो वो उसका पेट भर जाता, तर ही गोष्ट देखील तो करू शकला नाही. लेकिन इतना भी उसने नहीं किया। आज आम्हाला पाहायला मिळतं आज हम देख सकते हैं प्रभूने जर आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे प्रभु ने हमें आशीष दिया है, तर जे गरीब दरिद्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही लक्ष लावावं. तो जो गरीब और कंगाल है उनकी तरफ हम ध्यान दें, आणि प्रभू निश्चित रीतीने आमची ती मोजणी स्वर्ग राज्यात करील. और जरूर प्रभु इस बात का जो है स्वर्ग राज्य में उसको लिख लेगा। या दाखल्यामध्ये येशू हेच सांगू इच्छितो. और इस दृष्टांत में यीशु मसीह यही कहना चाहता है त्या गरीब दरिद्री लाजराकडे यांनी ढुंकून देखील पाहिलं कि नाही. इस अमीर ने उस कंगाल की तरफ जरा भी ध्यान नहीं दिया, यामुळे तो स्वर्ग राज्यात पोहोचू शकला नाही. और इसी कारण से वो स्वर्ग राज्य तक पहुंच नहीं पाया। त्याला मृत लोकात यातना भोगाव्या लागल्या. उसे अधोलोक में पीड़ा भुगतनी पड़ी। आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं, एक और बात हम देख सकते हैं, तो या ठिकाणी श्रीमंत धनवान माणूस एक विनंती करत आहे यहाँ पे वो अमीर आदमी एक विनती कर रहा है की माझ्यावर दया कर. कि मुझ पर दया कर। आणि हेच गोष्ट दरिद्री लाजर त्याच्या मेजाजवळ बसून करत होता. और यही विनती जो है वो गरीब लाजर उसके मेज के पास बैठकर कर रहा था। आणि आज त्या यातना भोगीत असताना हा श्रीमंत माणूस हीच गोष्ट मागत आहे. और यहाँ पे पीड़ा भुगतते समय ये जो अमीर है वो यही बात अब्राहम से कह रहा है। आणि दुसरी गोष्ट हा श्रीमंत माणूस सांगतो, और एक बात ये अमीर कहता है, या दरिद्री लाजराने पाण्यामध्ये आपलं बोट बुडवून एक थेंब माझ्या जिभेवर टाकावं, कारण मी या चाळात क्लेश भोगीत आहे. कि लाजर को भेज दे ताकि वो अपनी उंगली का सिरा पानी में भिगोकर मेरी जीभ को ठंडी करे, क्योंकि मैं इस ज्वाला में तड़प रहा हूँ। परंतु त्याला अशा रीतीने उत्तर मिळतं, लेकिन इस तरह का जवाब उसे सुनने में आता है तू आपल्या जीवनात सुख भरून पावला आहेस, कि तूने अपने जीवन में अच्छी वस्तुएं ले ली हैं, परंतु गरीब दरिद्री लाजर दुःख भरून पावला. लेकिन जो लाजर था वो बुरी वस्तुएं ले रहा था, परंतु आता तो सुख भरत आहे लेकिन अब वो शांति पा रहा है आणि तू दुःख भोगीत आहेस. और तू तड़प रहा है। तर दोन्ही दाखल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तो दोनों दृष्टांतों में एक बात हम देख की सकते हैं ते स्वर्ग राज्यात का जाऊ शकले नाहीत. कि ये स्वर्ग राज्य में क्यों प्रवेश नहीं कर पाए। कुमारिकांच्या जीवनात पाहायला मिळतं की त्यांनी आपल्या जीवनात ख्याली खुशाली केली असतील, लक्ष दिलं नसेल. और कुंवारियों के जीवन में अगर हम देखें तो हो सकता है उन 5 ने अपने जीवन को सुख विलास में बिताया और औरों की तरफ ध्यान नहीं दिया होगा। या श्रीमंत माणसाने देखील हीच गोष्ट केली. और इस धनवान ने भी यही बात की, त्याने दुसऱ्यांकडे लक्ष दिलं नाही, दूसरों की तरफ उसने ध्यान नहीं दिया, आपल्याच गोष्टीमध्ये मुरत राहिला. अपनी ही बातों में वो गिरा पड़ा था। देवाचं वचन असं सांगतं, बाइबल यूं कहते हैं, जर आम्ही गरीबाकडे लक्ष देणार आहोत अगर हम कंगालों की तरफ ध्यान दें तर स्वर्ग राज्यात आमच्यासाठी ते मोजलं जाईल.
और स्वर्ग राज्य में इस बात को गिना जाएगा। तर आपल्याला पाहायला मिळतं हे स्वर्ग राज्यात का जाऊ शकले नाहीत? और हम देख सकते हैं कि स्वर्ग राज्य में क्यों नहीं जा पाए। या मूर्ख कुमारी 5 स्वर्गात जाऊ शकल्या नाही. और ये जो 5 मूर्ख कुंवारियां थी वो नहीं जा पाई। हा धनवान मनुष्य अब्राहमाच्या उराशी जाऊन बसला नाही. और ये जो धनवान है वो अब्राहम की गोद में जाकर नहीं बैठ पाया। प्रभूने आज आम्हाला मौका दिलेला आहे. प्रभु ने आज हमें मौका दिया है, तर तो मौका आम्ही गमावू नये. तो हमने इस मौके को गंवाना नहीं है। तर प्रभूकडे आज आपली अंतःकरण मोकळे करूया तो आज परमेश्वर के सामने हमारे दिलों को खोल दे आणि देवाच्या वचनाकडे लक्ष और लावूया. परमेश्वर के वचन की तरफ ध्यान दे प्रभू आज आम्हाला काय सांगत आहे? कि आज वो हमसे क्या कहना चाहते या दोन्ही दाखल्यातून प्रभू आम्हाशी काय बोलत हैं और आहे? इन दोनों दृष्टांतों के द्वारा वो हमसे क्या बातें कर रहे आम्ही हैं ज्वलंत राहूया, कि हम अग्नि में रहे, प्रभू मध्ये पेटलेले राहूया, प्रभु में जलते रहे, इतरांकडे आम्ही लक्ष लावूया. औरों की तरफ भी ध्यान दे, जो पडत आहे त्याला आम्ही उभारी देऊया. और जो गिर रहे हैं उन्हें उठाए, ज्याला कमी पडते त्याला काहीतरी देऊया. जिसके लिए घटी है उन्हें कुछ दे दे। आमच्याकडे मोलवान पाषाण आणि मोलवान रत्न आहेत और हमारे पास अनमोल रत्न है, आणि तो ख्रिस्त आम्ही दुसऱ्यांसाठी देऊया. वो मसीह हम औरों तक दे। जरी आमच्याकडे संपत्ती नसली हो सकता है हमारे पास धन दौलत ना हो, परंतु जर मोलवान हिरा ख्रिस्त जर आम्ही दुसऱ्यांना देणार आहात तर तेही धनवान होणार आहेत. लेकिन अनमोल हीरा यीशु मसीह वो अगर हम औरों को दे तो वो भी धनवान बन जाएंगे। तर या दाखल्याकडून आम्ही शिकूया. तो इन दृष्टांतों से हम सीख लें या शेवटल्या काळाविषयी प्रभू बोलत आहे. कि अंत के दिनों के बारे में प्रभु कह रहा है शेवटला काळ जवळ आलेला कि आहे. अंत के दिन निकट है। आम्ही आमच्या अंतःकरणाची तयारी करूया. हम अपने दिलों की तैयारी करें, आपले डोळे बंद करूया. अपनी आंखों को बंद करें। स्वर्गीय पिते आम्ही तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात, येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली, अभिषेकाखाली आम्ही येत आहोत. तुझ्या वचनाबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझी ज्योत आमच्यामध्ये तू प्रज्वलित करत आहेस. दिवसेंदिवस तुझ्या वचनाकडे ध्यान लावल्या तुझ्या सानिध्यात येण्यासाठी तू आमचा सहाय्यक होत आहेस. तुझा अभिषेकाचा हात तू आम्हावर ठेवला आहेस. तू आम्हाला मागून पुढून वेढलेला आहे. जे पडलेले आहेत त्यांना उभं करण्यासाठी हा आम्ही येते आहोत. आमचा उपयोग कर. यस, तुझी जिवंत मशाल, तुझं जीवन पाणी तू आमच्यामध्ये दिलेलं आहे. ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे तू आमचा मार्गदर्शक आहेस. आम्ही तुला गौरव, महिमा आणि धन्यवाद देतो. या वचन ऐकत असताना त्यांच्या जीवनात येणारे सारे अडकिते, सारे डिष्टपण, सारी सैतानी अडखळणं येशूच्या नावात निघून जाऊ दे. आमेन। तुझ्या वचनावर ध्यान लावण्यास यस फादर, या शेवटल्या काळात आम्ही असताना विशेष रीतीने तुझा शब्द ऐकण्यासाठी, तुझी इच्छा जाणण्यासाठी आम्हा प्रत्येकांचं तू सहाय्यक हो. सारा आदर, महिमा आणि गौरव आम्ही तुला देत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक आणि मान्य कर. आमेन। आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. पुन्हा आणि पुन्हा आपण हे देवाचं वचन ऐकूया, वाचूया. परमेश्वर आणखी आपल्याला काहीतरी देईल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.